यवतमाळमधल्या एका तरुणानं विषप्राशन करून आत्महत्या केली आहे। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे त्यानं टोकाचं पाऊल उचललंय। यवतमाळच्या वणी तालुक्यातल्या कायर इथे एका 30 वर्षीय युवकाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय। अजय शेंडे असं या मृतदेह आढळलेल्या युवकाचं नाव आहे। गेल्या 13 दिवसांपासून युवक बेपत्ता होता। दरम्यान त्याच्याजवळ सुसाईड नोट आणि विषारी औषध खरेदी केल्याची पावती सुद्धा आढळली आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का दिलं म्हणून आत्महत्या करत आहोत अशी सुसाईड नोट त्याच्याजवळ आढळली आहे। तारखेला मिसिंग रिपोर्ट दिला, त्याच्यामुळे 15-20 दिवसानंतर इथं वणी बायपासवर एक बॉडी मिळाली। तर तिथं पोलिसांनी चौकशी केली तर त्या बॉडीपाशी काहीच नव्हतं, पण आज सकाळी चेक केल्यावर ते सुसाईड नोट मिळाली। ओबीसीला आरक्षण, मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालं म्हणून सुसाईड केली।